आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। खासदारांच्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये 2 ठराव करण्यात आले। केंद्रानं मागासलेपणा दाखवण्यासाठी अपवादात्मक परिस्थितीच्या निकषात बदल करावा हा पहिला ठराव, तर गायकवाड समितीनं नोकऱ्यांमध्ये प्रमाण मोजताना टक्केवारीची नवी पद्धत वापरावी हा दुसरा ठराव पारित करण्यात आला। पहिला ठराव माननीय सर्वोच्च न्यायालयाचे इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार या खटल्यावर निकालानुसार एखादा राज्यात समाजाला आरक्षण देता असताना 50% मर्यादा ओलांडता येत नाही। जर ही मर्यादा ओलांडायची असल्यास तो समाज अपवादात्मक परिस्थिती असल्यास सिद्ध करावे लागेल। परंतु अपवादात्मक परिस्थिती निकष हे 1992च्या काळातील असून तशी परिस्थिती आता देशभरात कुठेच दिसून येणार नाही। त्यामुळे अशा परिस्थितीनुसार अपवादात्मक परिस्थिती निकष हे ठरविण्यात यावे असा ठराव आम्ही करीत आहोत। ठराव क्रमांक 2, मराठा समाज सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्याने या समाजाचे लोकसंख्येच्या तुलनेने शासकीय नोकऱ्या व शिक्षणामध्ये अपुरे प्रमाण असल्यास अहवाल न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने दिला होता। या अहवालाच्या आधारे महाराष्ट्र सरकारने मराठा समाज शासकीय नोकऱ्या व शिक्षणामध्ये आरक्षण दिले होते। मात्र या आरक्षणास माननीय सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाज शिक्षणातील व नोकरीतील प्रतिनिधित्व मोजत असताना 100 पैकी न मोजता ते खुल्या प्रवर्गातील 48 पैकी मोजले। यामुळे मराठा समाजाची टक्केवारी जास्त दिसून आली। म्हणजेच मराठा समाजाचे प्रतिनिधित्व पुरेसे असल्यास माननीय न्यायालयाचा समज झाला। टक्केवारी मोजण्याची ही पद्धत चुकीची असून मराठा समाजाचे प्रतिनिधित्व 48 पैकी न मोजता 100 पैकी मोजावे असा ठराव आम्ही संमत करीत आहोत।